किन्नरीमधून नारी आणि किन्नरपासून नर तयार केले. आधी आम्ही आहोत, आमच्यापासून तुम्ही आहात, हे तुम्हाला आधी ॲक्सेप्ट करावं लागेल. सागरच्या शरीरामध्ये एक शिवलक्ष्मी होती जी जोरजोरात आवाज करत होती की तू एक वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर प्रेझेंट होऊ शकतो. तो मी पैसे कमावण्यासाठी वगैरे साडी नेसण्याचा प्रश्न नव्हता, कारण तेव्हाही माझ्यात तेवढी कला होती, आजही माझ्यात तेवढी कला आहे. सो मी ती सागरची जी शिवलक्ष्मी झाली त्याच्या आदला मधला जो काही प्रवास होता तो अर्थात कठीण होता. बाहेरच्यांचा सपोर्ट आणि घरातल्या एखाद्या व्यक्तीचा विरोध, हा जेव्हा विरोधाभास तयार होतो ना त्यावेळेस इथे दुखतं. कुठलाच तुम्हाला व्हिडिओ दिसला नसेल की ज्यामध्ये मी दिवाळी साजरी करत असतो. खरं तर दिवाळी सणाला रडत नाही, पण आई वडील गेल्यानंतर एकच इच्छा होती की चौघांनी एकत्र राहावं. दिवाळी फार सिंपल असते माझी. भर लक्ष्मीपूजनला माझी भाऊजाई गमावली आहे, भर संक्रांतीला माझी आई गमावली आहे, भर लक्ष्मीपूजनच्या दिवशी आमचा एकुलता एक भाचा गमावला आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ना सण सूद या माझ्यासाठी एक्झिस्ट नाही करत. ट्रेनमध्ये पैसे मागितले म्हणून मारहाण झाली, सिग्नलवर कुठेतरी उभं राहून पैसे मागितले म्हणून मारहाण झाली. बरेच जण असे आहेत ट्रान्सजेंडर जे व्यवस्थित शिकलेले आहेत, ते जॉब करू शकतात, पण तो पर्याय न निवडतात, ते हा पर्याय निवडतात. की ज्यांना कामाची गरज आहे आणि जे खरोखर काम करतात पण समाज देत नाही, अशा वेळी त्यांच्याकडे ऑप्शन उरत नाही, म्हणून त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठीच भीक मागावी लागते. हाय हॅलो नमस्कार, मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या दिवाळी स्पेशल या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं मी स्वागत करते. दिवाळी म्हटली तर पॉडकास्टसुद्धा स्पेशल झालाच पाहिजे. का मी असं म्हणते ते तुम्हाला कळेलच, कारण दिवाळी स्पेशल या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत श्री 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 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवलक्ष्मी आईसाहेब, ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभरात आईसाहेब अशीच आहे. तुम्ही अनेक पॉडकास्टमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये आणि अगदी कोरोनाच्या काळात त्यांचे अनेक व्हायरल झालेले रील्स पाहिले असणार आहेत. मात्र आज लोकमत सखीच्या या मंचावर दिवाळी विशेष भाग तर आहेच, पण सध्या आईसाहेब नेमकं काय करतायत, त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे आणि आपल्या खास लोकमत सखीच्या प्रेक्षकांना आज त्या काय सांगणार आहेत, या सगळ्या चर्चा आपण त्यांच्याशी करणार आहोत. चला पॉडकास्टला सुरुवात करूया. आईसाहेबच मी तुम्हाला म्हणेल, आमच्या या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत. हर हर महादेव, जय श्री महाकाल. संपूर्ण महाराष्ट्राला माझं मानाचा मुजरा. खूप खूप धन्यवाद की लोकमत सखी मंचवर मला आमंत्रित केलं. मी सखी मंच हा शब्द फार जोर लावून घेतला, बिकॉज आम्ही इनविजिबल पर्सन्सपैकी लोकांसाठी होतो आणि आम्हाला ॲज ए स्त्री या वेशभूषेमध्ये लोकांनी अजूनही बऱ्यापैकी ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे. पण आज सखी मंच हा महिलांसाठी चालणारा आहे आणि लोकमत सखी मंचने आज ही मी म्हणते की ना भूतो ना भविष्यती अशा पद्धतीची ही पावलं उचलायला सुरुवात केली की दिवाळी विशेषमध्ये एका किन्नर देवतेला, ज्यांना उपदेवतांमध्ये स्थान आहे, त्यांना आमंत्रित केलं. मी मनापासून आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा आणि संपूर्ण किन्नर समाजाकडनं लोकमत सखी मंचाचे आभार मानते सर्वात आधी. नक्कीच, आणि आमचं सुद्धा हे सौभाग्य आहे की महामंडलेश्वर लोकमत सखीने आमंत्रित केल्यानंतर इकडे आल्या आहेत आणि आज त्या आमच्याशी छान अशा गप्पा मारणार आहेत. सगळा महाराष्ट्र तुम्हाला आईसाहेब म्हणतो, त्यामुळे मी सुद्धा तुम्हाला आईसाहेब म्हणूनच हाक मारेल आणि मला ते आवडेल सुद्धा. आपण बघतो की समाजामध्ये, जशी तुम्ही आत्ता बोलताना सुद्धा एक व्यक्त केली तुम्ही एक खंत, तर जिथे आपण पूजा करतो एखाद्या देवाची, त्यामध्ये अर्धनारी नटेश्वर सुद्धा आलं, ज्यांना आपण पूजतो. पण जिथे पूजा केली जाते त्या देवाच्या रूपाला दुसरीकडे कुठेतरी अजूनही टोचून बोललं जातं किंवा अनेक प्रकारे त्रास दिला जातो. त्या ज्या काही समस्या असतील त्या कदाचित माझ्यापेक्षा जास्त तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुभवल्या असतील. आज तुम्ही त्या सगळ्या समस्यांवर मात करतायत किंवा त्यासाठी झगडतायत, पण मागचा जो भूतकाळ होता तो काही त्याच स्वरूपातला होता. तर काय वाटतं मागे आज पाहताना, जेव्हा शिवलक्ष्मी आईसाहेब मागे बघतात त्या वर्षांकडे, तेव्हा तो काळ डोळ्यासमोरून कसा जातो? खरं तर मी अशा वागण्यामधून जाणारी व्यक्ती आहे की झालं गेलं गंगेला मिळालं, परंतु शेवटी मनामध्ये काही गोष्टी असतात ज्या सतत आपल्याला टोचत राहतात, बोचत राहतात आणि त्या न विसरण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणून मागे वळून कधीतरी पाहावंच लागतं आणि तसंच काहीतरी आयुष्यात होतं.
लोक जरी आज उपदेवतांना, किन्नर देवतांना जरी वेगवेगळ्या पद्धतीने टॉर्चर करत असतील, त्यांच्यासोबत हॅरॅसमेंट करत असतील, त्यांना टीज करत असतील, अब्यूज करत असतील, तर ह्या सगळ्यामागे कारण आहे की त्यांची नकारात्मकता आणि त्यासोबतच त्यांचा गैरसमज अबाउट किन्नर कम्युनिटी. सर्वात आधी किन्नर कम्युनिटीचं स्थान काय आहे, महत्त्व काय आहे, हिंदू सनातन धर्मामध्ये त्यांना काय पद होतं, ते सगळं समजून घेणं गरजेचं आहे, जे नाही माहिती. आजकाल काय झालं आहे माहिती आहे का, लोकांना वाचायचं किंवा पुस्तकांच्या गोष्टींपेक्षा जास्त फक्त ऐकीव गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो. बट मी धर्म, शास्त्र, ग्रंथ, पुराण, वेद, उपनिषद यामध्ये लिहिलेल्या गोष्टींचा आधार घेऊन लोकांना समजवण्याचा प्रयत्न करते की किन्नर देवतांचं हिंदू सनातन धर्मात काय स्थान होतं. छोटीशी स्टोरी खरं तर लोकांना माहिती असली पाहिजे की जेव्हा भगवान ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती करण्याची सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या कमंडलूमधून सर्वात आधी सृष्टी निर्माण झाली ती किन्नर देवतांची. किन्नरांची उत्पत्ती झाली आणि किन्नर सृष्टी तयार झाली. परंतु ते ब्रह्मदेवांच्या लक्षात आलं की किन्नर हे कुठल्याही जेंडरमध्ये बसत नाही आहेत आणि ते पुन्हा पुनरुत्पादन करू शकत नाही आहे किंवा ते पुन्हा एखाद्या व्यक्तीला किंवा आयुष्याला जन्म नाही देऊ शकत आहे. सो त्यांनी त्या किन्नर देवतांमधून किन्नरी आणि किन्नर हे दोन वेगवेगळे गट केले. पुन्हा त्यांच्या हेच लक्षात आलं की किन्नरी पण नपुंसक याच्यामध्ये येत आहे, किन्नर पण नपुंसकमध्ये येत आहे. मग पुन्हा त्यांना सृष्टीची वाढ कशी होणार हा प्रश्न पडला. तेव्हा त्यांनी किन्नरीमधून नारी आणि किन्नरपासून नर तयार केले. तेव्हा सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये हातभार लागला. इट मीन्स काय, आधी आम्ही आहोत, आमच्यापासून तुम्ही आहात, हे तुम्हाला आधी ॲक्सेप्ट करावं लागेल. आजकालची जी मुलं आपल्या आईबापाचं अस्तित्व मान्य करत नाही, त्या मुलांना आमच्यासारख्यांनी डोकं फोडून कितीही सांगितलं तर ते का मान्य करतील, बिकॉज त्यांना ऐकीव गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. खूप गोष्टी अशा आहेत की हिंदू सनातन धर्मामध्ये त्या बाबतीत दाखले आहेत, उदाहरणं आहेत. मोहिनी स्वरूप आहे. जर मोहिनी स्वरूप घेऊन भगवान श्री विष्णूजींनी मोहिनी स्वरूप घेऊन जर कलश पळवला नसता तर त्याचे 4 थेंब पृथ्वीवर आले नसते आणि कुंभमेळे सुरू झाले नसते. बिकॉज जर आज तुम्ही सोशल मीडियावर सगळीकडे मैं कुंभ में आया, चलो स्नान करे, ये करे, वो करे, असं जरी तुम्ही सगळीकडे ट्रेंडमध्ये फॉलो करत असाल तर तो कुंभ सुरू होण्यामागेही किन्नरांचाच हात होता, हे कसं तुम्ही विसरू शकता. त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्रांनी दिलेला आशीर्वाद सगळ्यांना सर्वश्रुत आहे. महाभारतामध्ये जर किन्नर शिखंडी राजा नसते तर महाभारतच संपलं नसतं, हे आधी जाणणं गरजेचं आहे. जिथे सारथी अर्जुनाचे भगवान श्रीकृष्ण होते त्यांना हे चांगल्या प्रकारे ठाऊक होतं की भीष्म पितामहांना श्राप किंवा वरदानामुळे दोन्ही गोष्टींमुळे मारणं अशक्य होतं. तिथे फक्त एकच हत्यार होतं की तिथे शिखंडी राजा हे किन्नर राजा होते आणि त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून चालवली तरच भीष्म पितामह धारातीर्थी पडणार होते आणि तरच महाभारत संपणार होतं. अगदी इतके बलशाली होते भीष्म पितामह की सर्वांना एका फुंकरमध्ये ते संपवू शकत होते. म्हणून इथे किन्नरांचं स्थान किती महत्त्वाचं आहे महाभारतामध्ये हेही लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे की महाभारतच संपलं नसतं जर शिखंडी किन्नर राजा नसते तर. पुढे आल्यानंतर हळूहळू लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत गेले. मग काही लोकांनी किन्नरांना हे कोण काय या पद्धतीने जरा बहिष्कृत केलं. मुघलांनी मग त्यांच्या बायकांचे पाय दाबायला, भांडे घासायला, धुणी धुवायला, कपडे धुवायला, स्वयंपाक करायला अशा सगळ्या गोष्टींमध्ये किंवा सेनापती म्हणून, शिपाई म्हणून किन्नरांना घ्यायला स्थान केलं आणि त्यानंतर ते त्यांचं धर्म परिवर्तन वगैरे झालं. मग ते हिजडा कम्युनिटी रेडी झाली. त्यानंतर मग पुढे पुढे आलं 1872 मध्ये ब्रिटिशांनी आम्ही काहीच नाही किंवा नथिंग मध्ये मोडतो म्हणून आम्हाला बहिष्कृत केलं. आमच्यासाठी ॲक्ट बनवला की ही बहिष्कृत जमात आहे, दरोडेखोर जमात आहे आणि यांना समाजाच्या बाहेर काढा. म्हणून आम्ही गावाच्या बाहेरची जमात झालो आणि लोकांना आज स्वातंत्र्याच्या 70-75 वर्षानंतर सुद्धा आम्हाला समजावून सांगावं लागत आहे की आम्ही पण तुमच्यातले आहोत, आमच्यापासून तुमची सुरुवात आहे. म्हणून हे गैरसमज आहे. अशाच बाबतीत जेव्हा मागे वळून बघते त्यावेळेस मी बघते की माझ्या बाबतीतही असंच घडलं
की मला लोकांना समजून सांगायची गरज नाही पडली, पण मला फॅमिलीतून तेवढा विरोध झाला. 5 पांडव आणि 100 कौरवांमध्ये जसं झालं होतं, तसंच काहीतरी इथे भावाभावांमध्ये हे तेव्हापासूनची रीत आहे. तसंच मलाही सहन करावं लागलं. म्हणून मागच्या गोष्टींकडे वळून बघण्यापेक्षा पुढे मी यात बदल कसा करू शकते याच्यावर विश्वास ठेवते. पण तुम्ही आता फॅमिलीचा उल्लेख केला, पण मला वाटतं की प्रत्येक जखमेवरचं औषध हे वेळ असते असं म्हटलं जातं. तर आता तो बदल घडतोय का? आता भावाशी किंवा फॅमिलीशी संबंध थोडेफार सुधारतायत का? ही संबंध आधीपासून माझे लहान भावासोबत आणि बहिणीसोबत चांगलेच होते. बऱ्यापैकी थोडंसं टॉर्चरिंग वगैरे जेव्हा त्यांचे गैरसमज होते किंवा त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या, त्यावेळेस होत राहते अनबन, प्रत्येक परिवारात भांडी वाजतात. तसं थोडंफार मी पण सहन केलं. पण आज माझा सर्वात लहान भाऊ आहे कुणाल, भाऊजाई आहे जयश्री, त्यांचं बाळ आहे सार्थक. आजही माझ्याकडे म्हणजे आजच मी त्यांना भेटणार पण आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी आमच्यामध्ये छान क्लिअर झाल्यात, की त्यांनी मला ॲज अ अक्कासाहेब म्हणून ॲक्सेप्ट केलंय. बहीण पण माझ्याशी कॉलवर बोलते. छान आम्ही दोघी भेटतो एकमेकींना. बऱ्याच तो मधील तिच्या प्रवास सारख्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर उभं राहून माझ्या बहिणीने हिंमत दाखवली, की मी सागरपासून शिवलक्ष्मीपर्यंत तिच्या सोबत आहे. बरोबर. आणि हे मला आत्ता मिळालं. एक भाऊ आहे जो अजून काय म्हणतो ना आपण, एखादा किडा असतो की जो जास्त फडफड करतो किंवा मरत नाही कुठल्या औषधाने. तर असं औषध नाही भेटलंय अजून की त्या किड्याला मी सरळ करू शकेल किंवा फुलपाखरू बनवू शकेल. होईल, तसं आहे. होईल. होईल. पण काय म्हणतात ना, की जिने स्वतःचं जग संपूर्ण बदललं म्हणजे 25 वर्ष सागर म्हणून सागर म्हणून. जगणं आणि त्यानंतरची सागरची जी शिवलक्ष्मी झाली, त्याच्या आदला-मधला जो काही प्रवास होता, तो अर्थात कठीण होता. तर हे सगळं साध्य करताना काय-काय आव्हानं आलीत? तुम्ही खूपदा सांगितलंय, पण कधी-कधी पुन्हा ते आठवल्यानंतर ना, असं वाटतं, की हे तेव्हा मी कसं फेस केलं असेल? कारण आज सगळं व्यवस्थित आहे, पण काल व्यवस्थित नव्हतं. तर काय वाटतं? नाही, आजही व्यवस्थित नाहीच आहे हो. तुम्ही कितीही म्हणा की माझं व्यवस्थित आहे, माझं व्यवस्थित आहे. परंतु बाहेरच्यांचा सपोर्ट आणि घरातल्या एखाद्या व्यक्तीचा विरोध, हा जेव्हा विरोधाभास तयार होतो ना, त्यावेळेस इथे दुखतं. त्रास होतो. लोकं बोलतील ना, तर मला मला काही घेणं-देणं नाही. कारण हे बघा, जे लोकं माझ्या सुख-दुःखात किंवा माझ्या संसारात किंवा माझ्या उठण्या-बसण्यात, माझ्या खाण्यापिण्यात मला हेल्प नाही करत, हं. ते लोकं माझ्या लाईफमध्ये एक्झिस्ट नाही करत. माझी एक फॉलोइंग वेगळी आहे, की जे लोकं मला मानतात किंवा जे लोकं माझ्यासोबत प्रेम करतात, माझ्यावर प्रेम करतात, की त्यांना मी आवडते. मग मला पण ते आवडतात. पण काही लोकं हेटर्स पण आहेत. मग ते हेटर्स लोकांकडे मी हेटर्ससारखं पाहत नाही ना. बिकॉज ते आहेत, ते त्यांचे विचार आहेत. त्यांना काय बोलायचं आहे. जसं तुम्ही आता सांगितलं, की 25 वर्ष सागर आणि नंतर शिवलक्ष्मी. मी हे मान्य करते प्रत्येक व्हिडिओजमध्ये. माझ्या सागर मंथन दुहेरी जीवन प्रवासमध्येच मी हे सांगितलं. माझ्यावर जे पुस्तक निघतंय त्याच्यावरती मी हे सांगितलं. अं, श्रद्धाराजे भोसलेजी जे डायरेक्टर लिहितायत त्या पुस्तक सागर मंथन एक दुहेरी जीवन प्रवास, त्यात सागर मंथनच सांगितलंय ना, की सागर मंथनातून शिवलक्ष्मी तयार झाली. मी सागर होते हे मी वेळोवेळी ॲक्सेप्टच करते ना. तरीही माझ्या भावाला कमेंटमध्ये टाकायचं असतं, हा सागर शिंदे आहे, हा सागर. मी सांगते, बट काय असतं, ज्याची थिंकिंग नेगेटिव्ह असते ना, त्याची ती नेगेटिव्हिटी आपल्याला बदलायला ना खूप कष्ट घ्यावे लागतात. खूप समजून सांगावं लागतं. सो मला बाहेरच्यांपेक्षा त्याचं जास्त टॉर्चरिंग सहन करावं लागतं. अशी कोणती कमेंट आहे का, की वारंवार म्हणजे एकच एखादा व्यक्ती आहे, की टार्गेट आम्ही पण पाहतो, की कमेंट तर लाखोच्या घरात येत असतात. पण सतत ती कमेंट दिली जाते आणि त्याने खूप किंवा त्या काही शब्दांनी खूप त्रास होतो, की का असं? थांबा आता. मी कमेंट वाचत नाही सगळ्यात आधी सांगते. अच्छा. माझी टीम आहे, मॅनेजमेंट टीम आहे पूर्ण, म्हणजे पी-ए, मॅनेजर वगैरे बऱ्यापैकी वाचतात. कधी-कधी संजयजी बसल्या-बसल्या कधी त्यांना वाटलं एखादी कमेंट नोटिफिकेशनमध्ये आली, तर ते वाचत असतील कदाचित. अदरवाईज मला कमेंट, हे बघा सोशल पर्सन्स असतात ना बरेच, त्यांना ना कमेंट्स वगैरे वाचणे या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसतो. कारण कमेंट वाचत बसली ना, तर कोण काय बोलतं याच्यामुळे ना माझं पुढे काय करायचं याच्याकडे लक्ष लागणार नाही. सो मी कमेंट वाचण्यामध्ये इंटरेस्टेड नाहीये. मी वाचत नाही. आधी वाचायचे तेव्हा खूप त्रास सहन केला, तेव्हा 2 हार्ट अटॅक घेऊन बसले. आता ते कमेंट वाचूशीच वाटत नाही. बिकॉज मी विचार करते, की ज्यांना मी ओळखत नाही, ज्यांचं माझं काही घेणं-देणं नाही, ज्यांचा माझ्या बांधाला बांध नाही, त्यांनी माझा बांध फोडला आणि त्यांनी माझ्या शेतात पाणी सोडलं, तर माझं पीक कितीही खराब झालं, तरी ते माझं पीक आहे, जमीन माझी आहे, ते मी माझं बघून घेईल. म्हणून मी ते बघत नाही.
फक्त माझा भाऊ जो विकास आहे, विकास शिंदे नाव आहे त्याचं, त्याची सतत एकच कमेंट असते. हा सागर शिंदे होता, हा कसली आईसाहेब, हा सागर शिंदे होता, हा कसली आईसाहेब. म्हणजे 1000 पेक्षा जास्त वेळा प्रत्येक ठिकाणी ही कमेंट असते. या पॉडकास्टला पण खाली या कमेंट येते. या मंचावरूनच, या पॉडकास्टमधूनच काय संदेश द्यायचा आहे का? काय सांगायचं आहे का? की एक तर पूर्ण पॉडकास्ट बघ आणि नंतर कमेंट कर. नाही, मी त्याला एवढं सांगेल, की विकास बाळा, आई-वडिलांनी आपल्याला खूप छान संस्कार दिलेले आहेत आणि आपण लोकांच्या नजरेमध्ये आपण संस्कारी मुलं आहोत. आणि मला असं वाटतं, की आपल्या आई-वडिलांनी आपल्याला एकत्र राहावं किंवा एकमेकांचं मन धरावं म्हणून एवढं घर बांधून दिलं होतं. तुझी इच्छा पूर्ण व्हावी, तुझी बायको, मुलगी घेऊन तू सुखात राहावा म्हणून मी सर्व प्रॉपर्टी तुझ्या नावे वडिलोपार्जित केली होती. आणि तरीसुद्धा तुझं मन भरत नसेल, की मला बरबाद करून, मला सगळं सोडून मला जर तू एकटं केलं होतं, तरीही नशिबाने जर पुन्हा माझ्याकडे तेच सगळं येतं आहे, तर हे माझ्या आई पुण्याई आहे. तुझ्या आई पुण्याई ही होती, की तू आम्हाला धरून राहायचं होतं. पण आज जर तुझी दुसरी बहीण, तुझा भाऊ लहान, मी, इवन घरातल्या 4 पैकी 3 व्यक्ती एका पलड्यात आणि तू एकटा पडलेला आहेस. याच्या मागे कारण हे आहे, तुझं खोटं बोलणं, तुझं खोटं वागणं, तुझा हेवा-देवा. तू हे सगळं सोडून द्यावं. मी ॲज अ मोठा भाऊ म्हणून जर तू मला सागर म्हणत असशील, तर मोठा भाऊ म्हणून, एक आई-वडिलांच्या जागेवर म्हणून मी तुला विनंती करेल बाळा, की हे सगळं सोडून दे. आपण 4 जण जर एकत्र आलो ना, तर हा एक परिवार खूप छान बनेल आणि जे लोकांना एकीचं बळ आहे ना, ते दाखवता येईल. तेव्हा आपण आपल्या आई आणि वडिलांची इच्छा पूर्ण करू शकू. तू जे करतो आहेस ना, ते फार चुकीचं आहे आणि आयुष्यामध्ये ना, एकमेकांचे भाऊ-भाऊ, सख्खे भाऊ, वैरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ना, सगळ्याच ठिकाणी सक्सेसफुल नाही होत. कारण तू जेवढं माझ्याबद्दल बोलत राहशील बाळा, तेवढं लोकांचं प्रेम मिळत राहील. त्यापेक्षा मला असं वाटतं, की तू माझ्या शेजारी बसून लोकांचं प्रेम मिळव. जर मला लोकं आईसाहेब म्हणतात, तर तुला पण मामासाहेब म्हणावा अशी माझी इच्छा आहे. जसं कुणालला कुणाल मामा म्हणतात आणि जयाला जया मावशी म्हणतात, तसं विकास मामा झाला पाहिजे. सो एक आई-वडिलांची इच्छा म्हणून तरी आता तू एकत्र यायला पाहिजे, कारण खूप एकटा पडलायस. आता तुझी बायको पण तुझ्या आयुष्यात नाही आहे, ती देवाघरी गेली. तुझी मुलगी तुझ्या आयुष्यात नाही आहे, तिचे आजी-बाबा घेऊन गेले. सो तू एकटा वैतागला असशील. एकत्र ये, आईची इच्छा म्हणून एकत्र ये आणि हा एक परिवार दाखव. कारण दिवाळ सण आहे, दिवाळीच्या सणाला सगळ्यांची मनं जुळली पाहिजे आणि मला वाटतं, की सगळे ज्यांच्यासोबत असं घडतं आहे, त्या सर्वांनीच खरं तर लोकमत सखी मंचच्या प्रेक्षकांनी जर कुणासोबत दुरावा असेल, मनमुटावा असेल, तर एकत्र या. अशीच विनंती मी माझ्या भावाला पण करेन, की ये बाळा आता, आणि बस झालं. तुमच्या बोलण्यातूनच तुमच्या भावंडांबद्दल किती प्रेम आहे हे आम्हाला सुद्धा जाणवतं आणि ती खंत तुम्ही आता व्यक्त केली. पण आता भावंडांचा विषय निघालाच आहे. तर लहानपणी आपल्याला हे सगळं काही माहीत नसतं. तर तेव्हाची तुमची दिवाळी कशी होती आणि मिस करता का ती दिवाळी? खूप मिस करते. जेव्हा माझे आई-वडील होते ना, तेव्हा चौघांना सेम ड्रेसेस. इवन मी तुम्हाला काही फोटो दाखवीन, ज्यावेळी मी आई-वडील होते. आमच्या 3 भावांचे सेम ड्रेसेस आणि त्याच कलरला मॅचिंग बहिणीचे ड्रेसेस. माझ्याकडे फोटोज आहेत खूप सारे, की सर्वांना सेम ड्रेसेस असायचे. आई-वडील जाईपर्यंत आम्ही सेम ड्रेसेस घालणारे भाऊ-बहीण आहोत. माझ्या लहान भावाला कोणीतरी काहीतरी बोललं म्हणून हाच माझा एक भाऊ जो आहे, तो दुसऱ्या भावाला शाळेत जाऊन, आजही आठवतं मला, की त्याला शाळेत जाऊन त्याच्या अंगावर बसून मारणारा विकास. माझ्या बहिणीला कोणीतरी बोललं म्हणून शाळेत जाऊन त्या सरांची कॉलर पकडण्यापर्यंत हिंमत करणारा हा विकास. कोणीतरी त्रास देईल, कोणीतरी बोलेल म्हणून एकमेकांना प्रोटेक्ट करणारे भाऊ-बहीण आई-वडील गेल्यानंतर तुटले. कुठलाच तुम्हाला व्हिडिओ दिसला नसेल, की ज्यामध्ये मी दिवाळी साजरी करत असेल. खरं तर दिवाळी सणाला रडत नाही. पण आई-वडील गेल्यानंतर एकच इच्छा होती, की चौघांनी एकत्र राहावं. आणि माझी बहीण विजया आणि कुणाल दोघं पण आहेत. तुम्ही दोघं जर बघत असाल पॉडकास्ट तर कमेंट करा, की तुमची पण इच्छा आहे ना आपण चौघांनी एकत्र यावं. तसं विकासनी पण आमच्यासोबत एकत्र यावं. पण एक लालच, एक त्याच्या मनामध्ये ना संगत असते ना मित्रांची किंवा लालच, ह्या गोष्टीमुळे कदाचित तो भरकटलाय, बहकलाय. आयुष्यामध्ये भरमसाठ पोरी, ही सोडली की ती सोडली की ती सोडली की या गोष्टीमुळे कदाचित भ्रमिष्ट झालाय.
त्यात त्याची मिसेस एक्सपायर्ड झाल्यानंतर अजून जास्त भ्रमिष्ट झालाय. म्हणजे बायको मेल्यावर स्वतःच्या बायकोच्या मौतीसाठी खिशात पैसे नव्हते, इथपर्यंत त्याच्यावर वेळ आली होती. आणि आम्ही सर्वांनी मिळून त्याच्या बायकोची मय्यत, त्याच्या बायकोचं 10वं, त्याच्या बायकोचं 13वं करतो आहे. म्हणजे त्याला आता कळलं पाहिजे की माझे भाऊ बहीणच माझे सपोर्ट सिस्टीम आहे. बरोबर. माहीत नाही कोणत्या गोष्टीचा राग मनामध्ये धरून ठेवलाय आणि काय करतोय, की कुणाल सोबत पण दुश्मनी, जयासोबत पण दुश्मनी. तिला तर अक्षरशः धमक्या देतो. कुणालच्या बायकोला, मुलाला किडनॅप करून घर नावावर करून घेतलं. मी तर सहज सोडून दिलं, बिकॉज मी मोठी आहे ना. माझ्या आईचं काय म्हणणं असायचं, तू मोठी आहेस ना. तर मोठ्याचं कर्तव्य काय असतं अमृताजी, की तुम्ही सगळं त्याग करून तुम्ही मला काय भेटेल याच्यापेक्षा माझ्या भावांना कसं सुख मिळेल याच्याकडे लक्ष देता. सो मी पण तेच विचार करते की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. म्हणून ते ना आठवत नाही मी. दिवाळी फार सिंपल असते माझी. घरात लक्ष्मीपूजन करेन, कारण भर लक्ष्मीपूजनला माझी भाऊजाई गमावली आहे. भर संक्रांतीला माझी आई गमावली आहे. भर लक्ष्मीपूजनच्या दिवशी आमचा एकुलता एक भाचा आम्ही गमावला आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ना सण सूद या माझ्यासाठी एक्झिस्ट नाही करत. पण सण करा, सगळे दुःख सोडून. लोकांना कळलं पाहिजे की आनंदाचा सण आहे, आनंदात राहा. आणि तुम्ही हे आनंदीच राहावं अशी आमची इच्छा आहे. नाही, त्यामुळे मी डोळे आनंदीच आहे. मी काय सांगते, मी आनंदीच आहे. तुम्हाला दिसते मी सगळीकडे. त्याच्यासाठी खरं तर लोकमत सखी मंच हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यावरती सर्व महिला वर्ग आहे. आणि ते काय बघतात, महिला वर्ग फार भावनिक असतो. हो. महिला वर्गाला वाटतं की माझ्या भावाने यावं, बहिणीने यावं, भाऊजाया थोडं हे करतात, ते करतात. माझ्या भाऊजाया फार छान होत्या. आणि त्याच्यानंतर अचानक कोणीतरी कान भरणारं असतं. जर 4 जण एकत्र असले की त्रास देणारं असतात. सेम आमच्या परिवारात. तरी पण जया, कुणाल आणि मी आज आम्ही एकत्र आहोत. पण तो आमच्यापासून वेगळा पडलाय. आणि त्याला नेहमी ते काय चालतं त्याच्या डोक्यामध्ये माहीत नाही. कदाचित बायको मेल्याचं त्याच्यामध्ये ते काही त्रास असेल किंवा एकटा पडल्याचं त्याचं फ्रस्ट्रेशन असेल, तो कमेंटच्या द्वारे काढत असेल. सो मी मानहानीचा दावा त्याच्यावरती टाकलाय. पण अजूनही मॅम घरपर्यंत नोटीस पाठवत नाही मी. नाहीतर एका दिवसात, एका तासात, यू नो दॅट की मी एक महामंडलेश्वर आणि एक मी सोशल पर्सनॅलिटी आहे. मी आज जर नोटीस पिरियड माझा संपवला आणि मी जर नोटीस पाठवली तर त्याला काही तासात अटक होऊ शकते. बट तरीही अजूनही माझ्या मनात कुठेतरी ना ती कनवळा आहे की नाही. पण मला असं वाटतं की आता दिवाळीचे जसे सगळे पदार्थ असतात फराळामध्ये, त्यात कोणीतरी चकलीसारखं असतं, तर कोणीतरी गोड लाडूसारखं असतं. बहिणींची जी भांडणं असतात ती खुसखुशीत अगदी करंजीसारखी असतात. त्यामध्ये चिवडाही असतो, ज्यात सगळे जिन्नस असतात, वेगवेगळ्या स्वभावाची लोकं. तर आपण आता हे सगळं लक्षात घेऊन थोडं पुढे वळूयात आणि तुमच्या चेहऱ्यावर असा आनंदच मला पाहायचा आहे. मी आनंदीच आहे. अगदी. फक्त त्या आनंदामध्ये तुम्ही आठवण करून दिली म्हणून बोलले. अदरवाईज त्या आनंदामध्ये मला कुठेही वाटत नाही की मी ह्याच गोष्टींचा, सणासुदीला पण ह्या गोष्टींसाठी रडत नाही बसलं पाहिजे. मी रडत दिवाळीच्या नाही. चांगल्या आठवणींबद्दल आपण हो, पण बोलूयात. मी दुःख मला या गोष्टीचं आहे की आईवडील होते तेव्हाचा काळ आणि आईवडील नसतानाचा काळ. आज संजयजी मला माझी आई, वडील, बहीण, भाऊ कोणाची कमतरता नाही भासू देत. आज कुणाल जरी असला तर मला 15 वर्षात पहिल्यांदा बहीण म्हणून स्वीकारून राखी बांधून मला पहिल्यांदा पैठणी घेणारा कुणाल होता. त्याच्यामध्ये मला माझी आई किंवा माझे वडील दिसत होते. बरोबर. हे माझ्यासाठी सौभाग्य होतं आणि हाच आनंद पाहिजे. विकासनी पण खूप त्याच्यासाठी रक्षाबंधन हे केलं. सगळ्या बहिणींच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी एक घर असतं भावासाठी वेगळं. मलाही वाटतं तो आजही माझ्या दारात आला तर तो माझा भाऊ आहे मॅडम. आणि हेच मला सांगायचं की आपला भाऊ आणि बहिणी या नात्यांमध्ये दुरावा लोक निर्माण करत असतील तर लेट इट बी ना. लोकांना सोडून द्या. तुम्ही भाऊ बहिणींचे नाते समोर बसून या solve. मंचावरून मी आवाहन करते तुमच्या भावाला की भाऊबीज येते, हा दिवाळी स्पेशल पॉडकास्ट आहे, तर भाऊबीजेच्या निमित्ताने तुम्ही या आणि या लाडक्या बहिणीला भेटा. कारण ओवाळणीपेक्षाही महत्त्वाचा असतो तो म्हणजे कोणीतरी आपल्या खांद्यावर हात ठेवून म्हणणं की मी तुझ्यासाठी आहे, मी तुझ्यासोबत आहे. तर तो हात तुम्हाला मिळेल हीच आमची पण आणि एक इच्छा मोठी आहे. बहीण म्हणून माझंही त्याला म्हणणं असेल की ये बाळा भाऊबीजीला. ओवाळी करते आणि भाऊबीज म्हणून फक्त एक वाक्य तुला सांगेन मी. एक भाऊबीज म्हणून ओवाळीत एक वाक्य देईल की मी तुझ्यासोबत कायम आहे. याच्या आधीही म्हणायचे, आत्ताही म्हणते आणि यानंतरही म्हणत राहील की मी तुझ्यासोबत कायम आहे. बरोबर आहे. आणि आता जेव्हा सागरचा शिवलक्ष्मी झाली त्यानंतर तुम्हाला आम्ही इतक्या सुंदर सुंदर साड्यांमध्ये छान सजलेल्या अवस्थेतच नेहमी पाहिलेलं आहे आणि तुम्हाला सगळं छान शोभून सुद्धा दिसतं.
आता सणवार म्हटले तर घरातल्या बाईची ती लगबग सुद्धा असते. तर घरातला तुमचा वावर कसा असतो? आता तुम्ही म्हणालात, की दिवाळी आहे तर सासरी सुद्धा जावं लागेल. तर मग सासूबाई, घरातलं संजयजींकडून जे त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्याकडून सगळा वावर आणि सगळं कसं असतं एकंदरीत? सगळे आता म्हणजे सासूबाई वाट पाहत आहेत की 2 दिवस आधी येशील आणि तुझ्या हाताने चिवडा कर, तुझ्या हाताने करंज्या कर, तुझ्या हाताने शंकरपाळे तळ. तळाय-मळायचा मला फार त्रास होतो, सासूबाईंचं म्हणणं असतं. आणि मी स्वयंपाक छान करते. सगळ्या सख्यांना माहिती आहे की मी स्वयंपाक छान करते, असं त्या म्हणतात. आय डोंट नो म्हणजे हे म्हणतात हं. म्हणून. कारण वांग्याच्या भाजीवर तर पटवलं होतं ना. तर त्याच्यामुळे कदाचित ही गोष्ट अशी आहे की सासूबाईंनाच नाही, तर माझ्या नंदा आहेत दोन्ही, छायाताई आणि पूनमताई. त्यांचं पण भाऊबीजेला कोणाचीच नाही, पण माझी फार आतुरतेने वाट पाहतात की "वहिनी काय बनवायचं तुमच्यासाठी? आणि वाह! तुम्ही फराळाचं घेऊन येणार की आम्ही तुमच्यासाठी बनवायचं?" इथपर्यंत लगबग असते. घरातली साफसफाई असते. रांगोळी काढण्यापासून दिवाळीच्या पिरियडमध्ये मग सासूबाईंचं साडी, "तुला कुठली? तू छान साड्या नेसतेस ना." मग माझ्यासाठी वेगळी साडी घेण्यापेक्षा आमच्या दोन्ही जावांसाठी, माझी लहान हं, जाऊबाई आहे हं, कविता, हं. तिच्यासाठी माझ्यासाठी सेम साडी, फक्त कलर चेंज. तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की आमच्या दोन्ही जावांचे सेम साड्या असतात, फक्त कलर चेंज चेंज असतात. असतो. तर सासूबाई दोघींनाही समान अधिकार देतात. आणि संजयजी माझ्यासाठी फार त्या याच्याने पुढे असतात की लक्ष्मीपूजन आम्ही दोघं जण करणार. मग आमचा रुद्र आमच्यासोबत मांडीवर बसून, मागच्या दिवाळीला बघितलं असेल हं. तुम्ही की तो मांडीवर बसून दिवाळी साजरी करतो. आणि एकत्र परिवार जेव्हा नंदा येतात, त्यांच्यासाठी साडी घेणं, भाऊबीजेची तयारी करणं, त्यांच्यासाठी स्वयंपाक करणं, सगळे नातेवाईक एकत्र येऊन मला सून म्हणून, मोठी सून म्हणून, कारण बिकॉज मी झालट्या परिवारातली मोठी सून आहे, तर तेवढा तो सन्मान मिळतो ना, हे माझ्यासाठी एक भगवंताने माझ्या आयुष्यात दिलेलं खूप मोठं असं वरदान आहे, की ॲज ए ट्रान्स वुमन म्हणून सुद्धा मी त्या गोष्टी खूप छान पद्धतीने आत्ता हँडल करू शकते. कारण सासू-सासऱ्यांचं प्रेम यासाठीच एका ट्रान्स वुमनला पुढे वाटत असते, की मला हे मिळावं. बरोबर. ॲज अ ट्रान्स वुमन म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेला फक्त सिग्नल किंवा टोल किंवा ट्रेनमध्येच नाही दिवाळी साजरी करत. तर मी ॲज ए माझ्या सून म्हणून माझ्या सासूरवाडीमध्ये दिवाळी साजरी करते. किती हे खूप छान, माझ्यासाठी किती अप्रूप छान. असतं. खरंच किती छान. आणि कोणता पदार्थ जास्त आवडतो दिवाळीचा? मला चकली आवडते आणि यांना चिवडा आवडतो. अच्छा. मग चिवडा आता बनवणार आहात की झाली आहे हो, तयारी? आता नाही चिवड्याची तयारी झाली हं, आहे. पण आमच्याकडे कसं असतं, की आदल्या रात्री मी हं. एका रात्रीत स्वयंपाक करते. अच्छा. रात्रभर. लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी हां. म्हणजे आपण यमद्वितीया धनत्रयोदशी हं. झाल्यानंतरचा दुसरा दिवस. त्याच्यानंतर आम्ही सण वगैरे म्हणजे हं. तळायची, मळायचे सगळे पदार्थ. हो. मग एका रात्रीत करंज्या, एका रात्रीत शंकरपाळ्या. जे तळायच्या वस्तू आहे एका रात्रीत हं, आणि चिवडा आणि चकली सगळ्यात शेवट. बिकॉज हं. त्यांना ते चिवडा बनवला, की त्याच्यामध्ये शेव वेचून-वेचून खायची सवय संजयला. मग ते बनवतानाच उष्टा करतात. मग ते लक्ष्मीपूजनापर्यंत पोहोचूच देत नाहीत. हं, म्हणून सगळ्यात शेवट चकली आणि चिवडा बनतो हं. आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन आणि त्याच्यानंतर मग तो डब्बा त्यांच्या हवाली असतो. बरोबर. मला चकली आवडते, त्यांना चिवडा आवडतो. त्याच्यामुळे आमच्या दोघांचा शेवटचा बनवण्याचा पदार्थ चकली आणि चिवडा असतो. बरोबर. आणि लग्नानंतरची पहिली दिवाळी आणि मला वाटतं आता 5वी दिवाळी, 5वी दिवाळी. 5वी दिवाळी असेल. तर पहिल्या दिवाळीची एक्साइटमेंट आणि आत्ता काय कसं आहे? हो, पहिल्या दिवाळीला सगळ्यांनी पाहिलं होतं, की पहिल्या दिवाळीला मी ॲज ए सून म्हणून पहिलीच दिवाळी होती आणि त्या पहिल्याच दिवाळीला सासरी लक्ष्मीपूजन करणं, त्याच्यानंतर लक्ष्मीपूजनानंतर आम्ही दोघांनी सगळ्यांच्या पाया पडणं वगैरे या सगळ्या गोष्टी. भाऊबीजेला नंदा येणं, त्यांच्यासोबत हे करणं, हं, तेव्हा ते माझ्यासाठी थोडंसं म्हणजे ऑकवर्ड फील हं, होतं ना आपल्याला, हं, की हं, माझी नणंद, माझी सासू म्हणजे हे मला कसं बघत हं. असतील आय डोंट नो. हां. खेड्यात राहतात. खेड्यातल्या लोकांची एक मेंटॅलिटी वेगळी असते, सिटीतल्या लोकांची मेंटॅलिटी वेगळी असते. पण मी 5 वर्षात हे पाहिलं, की अशिक्षित किंवा खेड्यात राहणाऱ्या लोकांची उलट आपल्यासोबतची जी भावना आहे ना, ती लवकर कनेक्ट होते, सुशिक्षित लोकांपेक्षा जास्त. आणि सुशिक्षित लोकं थोडीशी आपल्याला दोन्ही बाजूंनी बघत असतात. त्या पहिल्या दिवाळीमध्ये मी त्यांचं प्रेम पाहिलं आणि आता 5व्या दिवाळीपर्यंत ते प्रेम अजूनही तसंच अबाधित राहिलं. आणि येणाऱ्या अनेक दिवाळ्यांमध्ये हे प्रेम असंच अबाधित हो, राहावं परमेश्वराने हीच. जोपर्यंत आमचा जोडा ठेवला असेल, तोपर्यंत आम्ही दोघं जण अशीच छान दिवाळी साजरी करू, सासूरवाडीमध्ये बसून. एक सून म्हणून घरातली जबाबदारी तर तुम्ही खूप छान पद्धतीने पार पाडतायत. आता लग्नाला 5 वर्ष झाली आहेत. कुटुंबामध्ये छानपैकी रुळल्या आहेत. सगळे आपल्यावर प्रेम पण करतायत. हा झाला कुटुंबाचा भाग. पण समाजाचे पण आपण काहीतरी लागतो. ही भावना तुमच्या मनात आली म्हणजे
आपण असाही विचार करू शकलो असतो, की चला माझं लग्न झालं, छानसा प्रेम करणारा नवरा मिळाला, आता त्याच्यासोबत छान संसार करते, समाजाचं काय? पण तुम्ही तिथे स्वतःचा विचार न करता आज महामंडलेश्वर आहात आणि आखाड्यासाठी पण तुमचं काम सुरू आहे. तर याही क्षेत्रात आपण जावं आणि म्हणतात, की स्वतःपेक्षा पण सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर तो धर्म आहे आणि त्या धर्मासाठी तुम्ही काम करताय. हे कसं आलं मनात? नाही, खरं तर हा धर्म तसाच आहे. आपण फक्त बदलत चाललोय. धर्म त्याच जागेवर आहे. फक्त धर्माशी रिलेटेड लोकांमध्ये जे गैरसमज आहे ना, ते दूर करण्यासाठी जसं मी सांगितलं, की किन्नरांच्या बाबतीमध्ये गैरसमज दूर होत, होत 1993 मध्ये किन्नरांसाठी पिटिशन झाली. आत्ता 2014 मध्ये वी आर इंडियन्स आणि देन आफ्टर आता 2019 मध्ये ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ॲक्ट इथपर्यंतचा ट्रॅव्हल म्हणजे 75 वर्षानंतरचा. तो भारत स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा आम्ही ॲज अ इंडियन म्हणून नव्हतोच. बरोबर. तेवढा तो काळ आणि त्यानंतर पुन्हा मी कोरोनासारखा काळ बघणे, त्याच्यामध्ये कोरोनामध्ये लोकांसाठी कार्य करणे. किन्ने यशोदाई सामाजिक संस्थेच्या नावाने संस्था ओपन केली. आमच्या संस्थापिका म्हणून आम्ही एक लेडीज ठेवल्या आहेत. तर त्या लेडीज आहेत सुमेधा लिमण. त्या खूप छान पद्धतीने या गोष्टी हँडल करायला लागल्या आणि मग मला वाटलं, की आपण फक्त स्वतःपुरता विचार करण्यापेक्षा आपण गोष्टीत जावं. सो मी जेव्हा ट्रान्सजेंडर सर्जरी केली तेव्हापासूनच कम्युनिटीबद्दल काम करायला सुरुवात केली. मुलांना, माझ्या शिष्यांना जॉब कर, भीक मागण्यापेक्षा जॉब कर बरा, शिक्षण करा. माझा एक शिष्य आहे गंगालक्ष्मी, सिरम इन्स्टिट्यूटमध्ये परमनंट आहे. माझा एक शिष्य झायडसमध्ये परमनंट आहे. ह्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचवणं, की ते एका LGBTQच्या अम्ब्रेलामध्ये येऊन सुद्धा त्यांना कुठेतरी एका वेगळ्या रस्त्यावर नेणं हे गुरु कर्तव्य असतं. तसंच मी पण करायचं ट्राय केलं. खूप साऱ्या ट्रान्सजेंडर्सला बचत गटाच्या माध्यमातून एकत्र करणं, काही ट्रान्सजेंडरसोबत अन्याय घडलेले, मारझोड, प्रेम प्रकरणांमुळे तर अनेकांना त्रास होणं, यासाठी जाऊन उभं राहणं. ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ॲक्ट लीगली काय आहे हे अनेक ट्रान्सजेंडर्सला माहीत नाही. कुणी मला छक्का, गूड, मामू असं कुणी काही बोललं तरी त्यावर आपण केस फाईल करू शकतो हे खूप जणांना माहीत नव्हतं. आपल्या मुंबईतलं प्रकरण आहे, पुण्यातलं प्रकरण आहे, नाशिकमधलं प्रकरण आहे किंवा कुठलंही प्रकरण आहे, तर तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्याला सांगावं लागतं, की ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ॲक्ट नालसा जजमेंटनुसार 2019ला आला आहे. त्यामुळे ट्रान्सजेंडरसाठी पण पर्सनली एक ॲक्ट आहे आणि तुम्हाला त्याच्या अंडर तुम्हाला गुन्हा दाखल करावा लागेल आणि CCTNSमध्ये तो गुन्हा ॲड करून घ्यावा लागतो. मग ते प्रकरण ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ॲक्टच्या अंडर पुढे प्रोसीड होतं. हे समजून सांगण्यासाठी कुठल्यातरी संस्थेच्या माध्यमातूनच जावं लागेल, NGOच्या माध्यमातूनच जावं लागेल. तर तिथेही पोलीस स्टेशन्समध्ये किंवा कुठल्याही सरकारी ऑफिसेसमध्ये आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने स्टँड घेता येतो. म्हणून किन्ने यशोदय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मी खरं तर LGBTQ कम्युनिटीसाठी उतरले. आत्ताच तुम्ही पाहिलं की एका ट्रान्समॅनने माझ्याकडे येऊन रिक्वेस्ट केली की माझ्यासोबत अनेक लोक वेगळ्या पद्धतीने भावना ठेवतात. मी मुलीचा मुलगा झालो म्हणून मला त्रास होतो. सो ह्या गोष्टी जर मी सोशल पर्सन असताना जरी लोकांसमोर नाही मांडल्या, तर मग माझ्या सोशल पर्सन असण्याचा फायदा काय? बरोबर आहे. सो संजयनी पण सांगितलं, मी पण तेच विचार करते आणि माझ्या गुरूंनी पण मला आज्ञा केली, "हो बाळा, तुला ॲज अ सोशल वर्कर म्हणून लोकांमध्ये राहावं लागेल. म्हणजे तू जरी ट्रान्सजेंडर आहेस, ट्रान्स वुमन आहेस, तरीसुद्धा तुझं समाजासाठी एक कर्तव्य आहे." आणि आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठीजी ज्यांनी किन्नरांचं अस्तित्व जाणून सर्व धर्माच्या लोकांना पटवून आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याची स्थापना केली. त्यामध्ये मी काही वर्ष महंत म्हणून कार्य केलं. आता मी महामंडलेश्वर म्हणून कार्य करते आहे. सनातन धर्माचा प्रचार प्रसार हे माझं धर्माच्या प्रती देणं असलं, त्याच्यासोबत हे कर्तव्य असलं, तरी त्याच्यासोबत ट्रान्सजेंडर कम्युनिटी किंवा LGBTQ कम्युनिटीसोबत होणारे अन्याय आणि त्यांना असलेल्या गरजा ह्या लोकांना समजावून सांगणं आणि आमच्या कम्युनिटीला या फ्लोमध्ये आणणं हे माझं सामाजिक कर्तव्य असल्यामुळे मी समाजाच्या देण्यासाठी यात उतरले. बरोबर आहे. म्हणून किन्ने यशोदे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शिवलक्ष्मी लोकांसमोर सामाजिक कार्यकर्ती झाली आणि हे करावं लागेल. बरोबर. तुमचा तर उद्देश किंवा तुमची जी वाटचाल आहे ती 100% आपल्या लोकांना सोबत घेऊन त्यांचं चांगलं व्हावं यासाठी तुम्ही झगडतायत. पण आपण अनेक बातम्या बघतो, आपल्या आजूबाजूला बघतो, की ट्रेनमध्ये पैसे मागितले म्हणून मारहाण झाली,
सिग्नलवर कुठेतरी उभं राहून पैसे मागितले म्हणून मारहाण झाली. पण मग कुठेतरी आपण सुद्धा बरेच जण असे आहेत ट्रान्सजेंडर जे व्यवस्थित शिकलेले आहेत, ते जॉब करू शकतात. पण तो पर्याय न निवडतात, ते हा पर्याय निवडतात. त्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे? त्यांना सांगण्यापेक्षा तुम्ही शिक्षण करा. जर तुम्ही शिक्षण केलं तर तुमच्यासाठी नोकरी आहे. बरोबर. पण मॅम दोन्ही बाजू समजून घ्याव्या लागतील. तुम्ही फक्त कागदोपत्री सांगता की तुम्ही शिका आणि काहीतरी कार्य करा. पण दुसरी बाजू पहिले ही आहे की तुमच्या घरात एखादी कामवाली किन्नर आहे का? नाही आहे. तुम्ही ठेवू शकत नाही. बिकॉज तुमच्या मनामध्ये ती सिक्युरिटी नाही आहे की हे करू शकतील. किंवा एखाद्या ऑफिसमध्ये तुम्ही एखाद्या ट्रान्स वुमनला पाहिलं का? महाराष्ट्रात तर खूप कमी, नाहीच म्हणण्यापेक्षा खूप आहे की ज्यांना कामाची गरज आहे आणि जे खरोखर काम करतात, पण समाज देत नाही. अशा वेळी त्यांच्याकडे ऑप्शन उरत नाही, म्हणून त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठीच भीक मागावी लागते. जरी तो आमचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला आम्हाला मिळालेला वारसा असला, तरी त्या वारसाच्या व्यतिरिक्त सुद्धा डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होत नाही, वकिलाचा वकील होत नाही, तसं किन्नरांच्या कुठल्या शिष्यांनी फक्त भीकच मागावी असं कुठे लिहिलेलं पण नाही. अजिबात नाही. म्हणून वेगवेगळी कार्य पण सगळी लोक करतात. आज माझ्या गुरुभावांमध्ये किंवा इतर खूप ट्रान्सजेंडर्स आहेत. कुणी वकील आहे, प्रोफेसर आहे, प्रिन्सिपल आहे, डॉक्टर आहे, जज आहे, थर्ड जज आहे, खूप साऱ्या ऑफिसेसमध्ये आहे. पण खूप कमी लोक आहेत. बिकॉज तुम्ही शिक्षण घेत नाही आहे. तुम्ही अशा गुरुची निवड करा, जे गुरु तुम्हाला शिक्षणासाठी प्रोत्साहन करतील. शिक्षण घेऊन तुम्हाला नोकरी लावेपर्यंत तुमचे गुरु तुमच्या पाठीशी पाठबळ म्हणून उभे राहतील, तुमचा आधारस्तंभ बनतील. तर पुढे काही वर्षांनंतर ट्रान्सजेंडर्स तुम्हाला अशा पद्धतीने कुठेही ट्रेन, सिग्नल, लोकल या ठिकाणी मार खाताना दिसणार नाही. आणि जिथे जिथे त्यांच्यावर अन्याय होईल, त्यांच्या अन्याय झालेल्या गोष्टीसाठी आवाज उठवण्याची ताकद त्यांच्यात येईल, जेव्हा तुम्ही शिक्षण नावाचं वाघिणीचं दूध प्याल. बरोबर. म्हणून शिका, मग संघटित व्हा आणि मग स्वतःच्या कम्युनिटीसाठी संघर्ष करा. बरोबर. शिक्षण हे महत्त्वाचं आहे आणि हे तुम्ही तर वेळोवेळी प्रूफ केलेलंच आहे. कारण डॉक्टर शिवलक्ष्मी आईसाहेब अशी ही ओळख आहे. तर तुम्ही स्वतः जेव्हा शिक्षण घेत होतात तेव्हा काय-काय चॅलेंजेस तुम्हाला त्याचा फेस करावा लागला आणि काही असो डॉक्टर तुम्ही झालेला आहात? हे बघा, सर्वात आधी तर कसं होतं माहिती आहे का, मी सेंट झेवियर्समध्ये माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. पण बायकीपणा होता, वडिलांना असं वाटायचं की हे घालवतंय इज्जत, म्हणून त्यांनी मला मिलिटरी कॉलेजला टाकलं. मिलिटरी कॉलेजमध्ये शिकत असताना मला नाशिकने खूप काही दिले आणि मला त्यावेळी दुजाभाव नाही मिळाला. बिकॉज माझ्या मित्रांपासून, शिक्षकांपासून तर प्रिन्सिपलपर्यंत सगळे मला तेवढंच प्रेम देत होते आणि त्यामुळेच कदाचित पुढे वाढत जावं, एक असं मोठं झाड व्हावं की ते सगळ्यांना सावली देईल, सगळ्यांना फळं देईल, असं वाटत राहिलं, म्हणून मी शिकत राहिले. MA केलं मी, DED BED तर होते, DED BED केलं, MA केलं आणि त्यानंतर मला वाटलं की मी ॲज अ टीचर म्हणून जॉब करावा. म्हणून मी खूप साऱ्या सरकारी शाळांमध्ये मी ॲज ए व्हिजिटर टीचर म्हणून काम केलं आहे. कल्चरल ॲक्टिव्हिटीसाठी ॲज ए हेड म्हणून काम केलेलं आहे. विथ मी कल्चरल हेड म्हणून पण खूप साऱ्या स्कूल्समध्ये होते, जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये. आणि नंतर मी शिर्डी आणि कोपरगावमध्ये एका प्रतिष्ठित शाळामध्ये, प्रतिष्ठित अशा ब्रँड असलेल्या स्कूल्समध्ये ॲज ए टीचर म्हणून सुद्धा मी जॉब केला. आणि देन आफ्टर मी स्वतःच्या पायावर उभी राहिली, त्यानंतर मी मेल टू फिमेल सर्जरीकडे पाऊल वळवलं. कारण सागरच्या शरीरामध्ये एक शिवलक्ष्मी होती, जी जोरजोरात आवाज करत होती की तू एक वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर प्रेझेंट होऊ शकतो. म्हणून मी तेव्हाही मी कमवतच होते. सो मी पैसे कमावण्यासाठी वगैरे साडी नेसण्याचा प्रश्न नव्हता, कारण तेव्हाही माझ्यात तेवढी कला होती, आजही माझ्यात तेवढी कला आहे. सो मी ती तशा पद्धतीने जोपासली. आणि शिक्षण घेत असताना मला लोकांच्या विरोधापेक्षा लोकांचा सपोर्ट जास्त मिळाला. आणि आजही तुम्हाला सांगू का, फक्त बोललं जातं की आम्हाला शिकू दिलं जात नाही किंवा हे केलं जातं किंवा ते केलं जातं. पण आज ना जेनझीचा जमाना आहे आणि सगळे जेनझीज आहे ना आम्हाला खूप छान समजून घेतात आणि त्यांनी आम्हाला खूप छान ॲक्सेप्ट केलं आहे. आणि ते ॲक्सेप्ट केल्यामुळेच आम्ही आता खूप छान शिकू शकतो. खूप फ्लुएंटली वी कॅन स्पीक इंग्लिश व्हेरी फ्लुएंटली, वी कॅन स्पीक हिंदी व्हेरी फ्लुएंटली, वी कॅन स्पीक मराठी. सगळ्या लँग्वेजेस आहेत की त्या खूप छान पद्धतीने आम्ही त्याच्यावर प्रभुत्व मिळालेलं आहे. खूप आहेत की जे जर्मन शिकतायत, फ्रेंच शिकतायत. ह्या सगळ्या लँग्वेजेसमधून आम्ही आमचं करिअर पुढे करतो. खूप सारे आहेत की ज्या फॉरेन कंट्रीजमध्ये काम करतायत. आमच्या राधिका नंदगिरीजी म्हणून आहेत, ज्यांना आपण सगळे जैनब म्हणून ओळखतात. त्या तर पूर्ण इंटरनॅशनली
ट्रान्सजेंडर्स कम्युनिटीसाठी इतकं मोठं काम करताय की त्यांना प्रत्येक गोष्ट त्या लँग्वेजमध्ये समजून सांगावी लागते. सो शी कॅन स्पीक इंग्लिश, गुजराती, मराठी, तमिळ, खूप साऱ्या लँग्वेजेस बोलतात. बिकॉज त्यांना ते शिकून सगळ्या कम्युनिटीपर्यंत पोहोचवायचं. मी जर महाराष्ट्राची आहे तर आता जर कुणी मला साऊथमधून ट्रान्सजेंडर्स पाहत असतील किंवा कम्युनिटी मेंबर्स पाहत असतील तर त्यांना मराठी नाही समजणार. त्यांना त्यासाठी ते ट्रान्सलेट करून हवं असेल. बरोबर. सो त्यासाठी राधिका नंदगिरीजी ज्या आहेत सोशल ॲक्टिव्हिस्ट, त्यांच्यासारख्यांची पण गरज आहे की खूप सारे लँग्वेजेस, जैसे मैं हिंदी भी बोल सकती हूँ, आय कॅन स्पीक इंग्लिश, मी मराठी छान बोलते, गुजराती बी आवायचे. हे असंच हळूहळू बोलायला लागलं ना की मी राजस्थानी, मग कुठे मला सगळ्या भाषांमध्ये पोचावं लागेल, है ना. तर ते सगळं करावं लागेल आणि देन आफ्टर तुम्हाला स्वतःच्या कम्युनिटीचं अस्तित्व लोकांना दाखवावं. बरोबर. आणि मला वाटतं की ते अस्तित्व तुम्ही खूप ठळकपणे दाखवलेलं आहे. म्हणूनच आज अवघ्या महाराष्ट्राची आई साहेब हे टायटल मिळवणं पण त्यातल्या त्यात खूप मोठी गोष्ट आहे, जे तुम्हाला मिळालं आहे. आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण आता म्हणजे युपी, हरियाणा हो. पासून तर तुम्ही बघा, बिहार, तिकडे आपण थोडंसं पुढे उत्तराखंड, छत्तीसगड, सगळीकडे गुजरात, कर्नाटक, सगळीकडे, गोव्यामध्ये पण आईस आहेत. पण मग आता हे असे सगळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पण जेव्हा दौरे असतात आणि फोन आला एखादा की आता तुमची गरज आहे, तुम्हाला तिथे पोहोचायचं आहे, मग या सगळ्या धावपळीमध्ये नवरोबांना कसं मॅनेज करता की घर पण आहे आणि बाहेरच्या गोष्टी हे पण बघा, आहे? त्यांचं काम त्यांच्यापुरतं मर्यादित आहे, माझं माझ्यापुरतं मर्यादित आहे. जर ते जर ऑफिस, हे बघा आपले हजबंड्स असतात जे ऑफिस वर्क करतात, सो ते जर त्यांच्या ऑफिसच्या टूरवर जातात, तसं मी माझं ऑफिस काम करते, मी माझ्या ऑफिसच्या टूरवर जाते. नाही, सपोर्ट त्यांचा कसा मिळतो? मी ते सांगते ना की ते त्यांच्या कामाच्या निमित्त जाऊ शकतात तर मी माझ्या कामानिमित्त जाऊ शकते, हे ते अलाउ करतात ना मला ॲटलिस्ट. आणि बऱ्याच वेळेला ते माझ्या सोबत असतात. जिथे हक्काची आणि जिथे खरोखर अस्तित्वाची लढाई असेल तिथे संजयजी माझ्या सोबत कायम असतात. वा, किती छान. खरंच. आणि मला असं वाटतंय ना की तुम्ही ज्या पद्धतीने स्वतःच्या शरीरामधला हा जो बदल आहे हा ओळखून हा जो प्रवास गाठलाय, आज पण ना असे खूप मुलं मुली किंवा आपण म्हणू आपल्या आजूबाजूचे लोक आहेत ना की काहीतरी तर बिघडतं आहे माझं गणित, पण मला मे बी ते कळत नाहीये किंवा मला सांगायला कोणाला तरी भीती वाटते, मी एक्सप्रेस कसा होऊ. तर हे एक्सप्रेस होणं हे किती महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी पण एक घरात तो किंवा घरात म्हणा किंवा जवळचा कोणी असा व्यक्ती पाहिजे ना की त्याला कसं ती सांगायचं. व्यक्ती असते आपली आई. आणि अशा मुलांना खरंच मी रिक्वेस्ट करेल की इकडे तिकडे जाऊन मित्रमैत्रिणींचे सजेशन्स घेण्यापेक्षा किंवा कुणाचं तरी ऐकून, सोशल मीडियावर ऐकून तुम्ही काहीतरी वेगळं करण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची आणि सपोर्टिव्ह व्यक्ती असते आपल्या घरामध्ये, ती आपली आई. बऱ्याच जणांचं वडिलांसोबत तेवढं कनेक्शन असतं. सगळ्यात आधी ना घरात आई-वडिलांना सांगा. जर ते तुम्हाला समजून घेऊ शकले ना किंवा तुम्ही त्यांना समजावू शकले ना, तर तुम्ही या जगात कोणाला समजावण्याची गरजच लागणार नाही, इतक्या मोठ्या स्टेजवर जाऊन पोहोचाल. आई-वडील सगळ्यात मेन कॅरेक्टर्स असतात आपल्या लाईफमधले की जे तुम्हाला समजून घेतात. देन आफ्टर तुम्हाला गुरु करणं आहे, हे तुम्ही तुमच्या आई-वडिलांना समजावून सांगणं आहे. तेव्हा तुमचे आई-वडील, खूप मुलं आहेत की ज्यांचे आई-वडील माझ्याकडे घेऊन आले आहेत त्यांच्या मुलांना की बघा हे असं करतं, ते तसं करतं. त्यांना शिष्यत्व देऊन मी त्यांना सांगितलं की हे बघा, हा तुमचा मुलगा आहे आणि जरी याचं वय झाल्यानंतर याला साडीवर यायचं असेल तर आधी त्याला इतकं मॅच्युअर होऊ द्या की तो त्याच्या पायावर उभा राहील आणि तो तुम्हाला सांभाळण्या इतपत तो सामर्थ्य ठेवेल. तेव्हा त्याला तुम्ही ॲज ए मेल टू फिमेल ऑर फिमेल टू मेल सर्जरीकडे वळवा. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या मुलाला सांभाळावं लागेल. देन आफ्टर जेव्हा साडीवर तो येणार आहे त्यानंतर तो त्याचं जे कर्तव्य बजावतो आहे त्यानंतर तो तुम्हाला सांभाळणार आहे. बिकॉज तुम्हाला काय असतं, काय हवं आहे तुम्हाला, माझा मुलगा आहे, माझ्या मुलाने मोठं होऊन मला सांभाळलं पाहिजे, बरोबर. तर तो असं साडीवर जरी आला तरी तुम्हाला सांभाळणारीच आहे ती. हे समजून घेतलं पाहिजे. तर हे मुलांनी बाहेर मित्रमैत्रिणींना सांगण्यापेक्षा घरात बहिणीला, भावाला, आईला, वडिलांना, या व्यक्तींना सांगा की जे तुम्हाला सपोर्ट करतील. मी खूप अशा ट्रान्सजेंडर्स आणि LGBTQ कम्युनिटीच्या लोकांना भेटले आहे की जे आधी आपल्या बहिणीला, भावाला किंवा आईवडिलांना सांगतात आणि आजही ते त्यांच्या फॅमिलीसोबत आहेत. मी माझ्या आईला सांगितलं होतं, देन आफ्टर मी थोडीशी बाहेर आले, आज भाऊ-बहीणसोबत आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला जर आयुष्यामध्ये काहीतरी बनायचं असेल तर आई-वडिलांना सांगावं लागेल. म्हणून त्यांनी आई-वडिलांना हे सांगावं आणि ते एक्सप्रेस होणं, त्यांना तुमचे मनातल्या ज्या भावना आहेत ते सांगणं खूप गरजेचं आहे.
नाहीतर तुम्ही तुमच्या आयुष्याचा घात करता, आईवडिलांसोबत विश्वासघात करता आणि त्यानंतर पुढे चालून जर मुलगा म्हणून तुम्ही जगतात आणि तुमचं लग्न करून देणं किंवा इतर गोष्टींसाठी आईवडील तळतळ करताय, तर पुन्हा त्या तिसऱ्या जीवाचा पण घात होणार आहे. म्हणून हे समजावून सांगणं तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. जेवढं मनामध्ये दाबून ठेवल्यानंतर स्वतःला झुरवणं तुम्हाला डाऊन करू शकतं, तेवढंच आईवडिलांना, बहीण-भावाला सांगून समाजामध्ये आईवडिलांचा मुलगा किंवा बहीण-भाऊ म्हणून जगणं तुम्हाला मोठं करू शकतं. आपल्या सनातन धर्माबद्दल इतकं प्रेम आणि समाजासाठी असणारी तुमची जी तळमळ आहे, त्यामुळेच खरं तर महाराष्ट्राचा नाही तर देशभरातून तुम्हाला तो सपोर्ट पण मिळतोय. आता हे पण ऐकलं जातं सतत, की ना सण बदलत चाललेत, सण बदलत चाललेत. पण खरंच दिवाळी आणि त्याचं जे महत्त्व आहे, म्हणजे म्हणतात ना, की घरात एकदा आकाशकंदील लागला, लाइटिंग लागली, दिवे लागले, की आपोआपच त्या वातावरणामध्ये चैतन्य निर्माण होतं. तर या दिवाळीकडे पण तुम्ही कसं पाहता? कारण लहानपणाच्या दिवाळीचे अनुभव तुमचे थोडे इमोशनल होते. पण आत्ता ही दिवाळी काय आहे आपल्यासाठी? नाही, खरं तर दिवाळीच नाही, गणपती फेस्टिवल हो. म्हणा, नवरात्री म्हणा, दिवाळी, दसरा सगळेच सण चेंज करून टाकलेत लोकांनी. आधी ना आमच्या वेळी घोटीव कागद असायचे, कार्डशीट असायचे, हं. त्याच्यापासून कंदील घरासाठी स्वतः आम्ही बनवायचो शाळेत. वाह! कंदील बनवायचे. शाळेमध्ये तेव्हा त्या कॉम्पिटिशन्स व्हायच्या, कंदील छान बनवायच्या आणि तोच कंदील आमच्या दारात लावला जायचा. म्हणजे हे 30 वर्षापूर्वी, 20-25 वर्षापूर्वी ह्या अशा गोष्टी होत्या. आता तसं नाही आहे. आता दिवाळी सेलिब्रेशन असतं. आता दिवाळी सेलिब्रेशनला तुम्हाला ते आम्हाला जसं पंती बनवायला शिकवायचे, दिवा, वाती ते तसं आत्ता नाही होत. आणि सोबतच जसं-जसं काळ बदलत गेला ना, तसं-तसं धर्मांचं महत्त्व, सणांचं महत्त्व आणि धर्म आणि सण याचं एकमेकांशी असलेलं जे नातं आहे ना, ते सगळं बदलवलं लोकांनी. बदलत गेलं म्हणण्यापेक्षा बदलवलं लोकांनी. दसऱ्याची, दिवाळीची, गणपतीची किंवा कुठल्याही सणांची लोकांनी एक इव्हेंट करून टाकली. दिवाळी काय असते? आधी लाइटिंग्स वगैरे नव्हत्या ना, हं, आधी दिवे लावले जायचे. आता त्या दिव्यांची जागा लाइटिंग्सनी घेतली. हं. आधी रांगोळी काढली जायची, आता रांगोळीचे स्टिकर्स स्टिकर्स येतात. बरोबर? हं. आधी घर लेपलं जायचं, पोतलं जायचं, पुसलं जायचं, रंगरंगोटी केली जायची. आता ती जागा इंटेरियर्सनी घेतली. आजकाल घरामध्ये पोतणं हे ते नसतं. आपल्याला बायकांना कोणी ठीक आहे कामामुळे किंवा व्यापामुळे ह्या सगळ्या गोष्टी असतील. दिवाळीच्या दिवशी लोकं पार्टीज करतात. दिवाळीच्या दिवशी लोकं बाहेर टूर्स करतात. का? की त्यांना ते घरामध्ये राहून ती शुद्धता, ती आत्मीयता आणि आपल्या सनातनाबद्दलची जी धार्मिकता आहे, त्यापेक्षा जास्त सुट्टीचा दिवस एन्जॉय करण्यात जास्त इंटरेस्ट. दिवाळीला खरं ते बघा, वसुबारसपासून तर भाऊबीजेपर्यंतचा जो काळ आहे, हा आपल्या दिवाळीचा काळ मानला जातो. वसुबारसला म्हणजे आधी होते बघा, "दिनदिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी" आणि गाईच नाही राहिल्या. गोवंश हत्या प्रकरणं चालली आहेत आणि गाईच नाही दिसत आहे. तर कोण सिटीजमध्ये तर तुम्हाला गायी दिसणारच नाहीत. आधी काय होतं गाईच्या वासराला, गाईला ओवाळलं जायचं म्हणून त्याला वसुबारस त्या दिवशी साजरी केली. धनत्रयोदशी, यमद्वितीया दिवा लावला जायचा त्यापासून. धनत्रयोदशी केली जायची, धनाची पूजा सगळ्या याची केली जायची. मग लक्ष्मीपूजन, आजकालचं लक्ष्मीपूजन पाहिलंय तुम्ही? आता 2 दिवसांनी पाहाल तुम्ही सर्व सख्या, की रील्सवर तुम्हाला दिसणार कोणी किती बंडल ठेवले, कोणी किती सोनं टाकलंय आणि कोणी किती छान पूजा सजवली. ती पूजा मांडताना सजवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मनाला किती पवित्र आणि निर्मळ भावनेने त्या देवीच्या चरणी समर्पित केलंय, तिथे तुमचं लक्ष्मीपूजन आहे. आणि लक्ष्मीचं पूजन सोडून तुम्ही घरातल्या शिराईचं, आता शिराया नसतात, व्हॅक्यूम क्लीनर्स आहेत. तुम्ही व्हॅक्यूम क्लीनरला लक्ष्मी म्हणून पूजणार आहात का? इथपर्यंत जमाना बदलला. ठीक आहे, राहा ना, तुम्ही फॉरवर्ड व्हा. तुम्ही पाश्चिमात्य देशातल्या संस्कृतीच घेऊन येतात. पण पाश्चिमात्य देशामध्ये खूप वेगळ्या-वेगळ्या संस्कृती आहेत. ते इकडून नऊवारी तिकडे घेऊन गेले. आमच्याकडे दिवाळीला आता शॉर्ट ड्रेसेसचे ट्रेंड निघालेत. मग रील्स निघालेत. हे न करता लोकांनी वसुबारस, धनत्रयोदशी, यमद्वितीया, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी छान कपडा टाका, त्याच्यावर देवी ठेवा. अंगणात सडाबिडा तर फ्लॅट सिस्टीममुळे नाही राहिला. पण ॲटलीस्ट तुम्ही तुमचं दार पुसा मिठाचं पाणी टाकून, तिथे हळदीचा लेप लावा, त्यावर छान रांगोळी काढा, लक्ष्मीची पावलं काढा.
घरामध्ये एंटर केल्यानंतर लक्ष्मी देवीची पूजा करतात. फक्त ठोकळे असतात ना पैसे, ते ठेवणं, घरातला एक कुठलाही शुभ दागिना ठेवणं आणि नवीन दागिना असेल तर आधी नवीन दागिने करायचे. चांदीचा, सोन्याचा एखादा कॉईन घेऊन तो ठेवणं, ती पूजणं, शिराई आणून ती पूजणं आणि त्यानंतर दिवे लावून दिवे लागणी करून घरामध्ये तुम्ही फराळाचं ताट शेजारच्यांना पास आउट करणं. आता तर शेजारच्यांना ते फराळ वगैरे देणं असा प्रकार पण नाही आहे. पण आजकाल सगळं रेडीमेड मिळतं आहे म्हणून तुम्ही सणांना पण रेडीमेड सण बनवून टाकलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पाडवा असतो. आपल्या मुंबईमध्ये पाडवा साजरा होतो. आपल्या महाराष्ट्रात खूप ठिकाणी पाडवा साजरा केला जातो. पण लोकांना पाडव्याच्या दिवशी फक्त पहाटे छान छान नटून थटून फक्त बाईक रॅलीज करणं म्हणजे पाडवा नाही आहे. पाडव्याच्या दिवसाचं महत्त्व आधी तुम्ही धार्मिकतेत काय आहे ते बघून पाडवा करा. भाऊबीजेचं महत्त्व लोकांना नाही राहिलं. आजकाल ट्रेंड झाला आहे भाऊबीज. ते समजून घ्यावं लागेल. त्याला वाचन, धार्मिक ग्रंथांचा जो आधार आहे ते आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने सणांचा धार्मिकतेपासून ट्रेंडिंगपर्यंत नेताय ना, हा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर हे सण पुन्हा सनातनाकडे येतील. बरोबर. आणि मला वाटतं तुमची ही जी लढाई आहे, लढाईच म्हणेल मी, की सनातन धर्मात ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या गेल्या आहेत त्याप्रमाणे त्या व्हाव्यात. आणि आता तुम्ही जे सुंदर असं वर्णन केलंय आपल्या सणांचं आणि दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं, तर आपण अशीच आशा बाळगूया की या पॉडकास्टच्या माध्यमातून दिवाळीच्या आधी जे कोणी हे पाहतील थोडाफार प्रयत्न करतील की आम्ही याच्यातलं काहीतरी करू. नाही, सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. खरं तर मी ॲज अ महामंडलेश्वर म्हणून महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी नंदगिरी तुम्हा सर्वांना विनंती करते की दिवाळीचा सण हा आपल्या आयुष्यातला आपल्या परिवाराला एकत्रित आणण्याचा एक असा त्योहार आहे की तो तुम्ही सर्वांनी एकत्रित येऊन खरं तर घरामध्ये धार्मिक दृष्टीने धार्मिक महत्त्व ठेवून आणि मग साजरा केला पाहिजे. ना की तुम्ही पिकनिकला जाऊन, टूर्सला जाऊन किंवा फिरायला जाऊन. लक्ष्मीपूजन घरात व्हावं, धार्मिकतेने व्हावं आणि तेवढंच पवित्र निर्मळ मनाने व्हावं. बरोबर. आणि याच दिवाळीच्या खास पॉडकास्ट निमित्त तुम्ही इतक्या छान आमच्याशी गप्पा मारल्यात. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काही सांगायचं आहे का? नाही, प्रेक्षकांना सर्वात आधी तर मी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभकामना. तुम्हा सर्वांना ही दिवाळी सुखाची, समृद्धीची, आनंदाची, भरभराटीची आणि सोबतच जगासोबत चालत असताना सनातन धर्मातला पवित्र ठेवत धार्मिकतेची जावो असं खरं तर सर्वांना म्हणेल. सर्व सख्यांना आणि सर्व लोकमत सखी मंचाच्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धर्मांना धर्मासारखं ठेवा, धार्मिक सणांना धार्मिक सणांसारखं ठेवा. ट्रेंडच्या नादामध्ये आपल्या सनातनाला बदनाम करू नका. ह्या विनंतीसोबतच मी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देते व भरभरून तुम्हा सर्वांना खूप सारे आशीर्वाद. तेच. आणि आज तुम्ही इथे आलात लोकमत सखीच्या या पॉडकास्टमध्ये आणि आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात आणि आम्हाला इतकं छान छान सगळं तुम्ही सांगितलेलं आहे आज. त्यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, तुमची ही दिवाळी तुमच्या कुटुंबियांच्या सगळ्या सदस्यांसोबत आनंदाने जाओ हीच प्रार्थना आम्ही सुद्धा करतो. जय श्री धन्यवाद. महाकाल. हर हर महादेव.